तर काय म्हणता मंडळी, एक आनंदाची बातमी आलेली आहे तुमच्यासाठी. सो 1RTने जी योजना दिली होती, सेम महाज्योती सारखी ऍप्लिकेशन फॉर JEE नीट MSTCT ट्रेनिंग प्रोग्राम फॉर बॅच 2026 टू द 2028. सो त्या बॅचसाठी त्यामध्ये मुदतवाढ झालेली आहे मित्रांनो. तर एक खूपच आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो. बघा, तुम्ही इथे वरती लिंक बघून घ्या. ठीक आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये देण्याचा प्रयत्न करेन हे लिंक. ठीक आहे, ह्या लिंक वरती जायचंय डायरेक्ट तुम्हाला. इथे बघा, एक नवीन परिपत्रक महाज्योतीने पाठवलेलं आहे मित्रांनो. तर खूपच आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. बरेचसे विद्यार्थी विचारत होते, दादा मुदतवाढ येईल का? मुदतवाढ आलेली आहे मित्रांनो. तर बघा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची दिनांक त्यांनी 17 जुलैपर्यंत वाढवलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी हे देखील इन्स्ट्रक्शन्स केले की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आधी फॉर्म भरले आहेत किंवा जे आता भरतील, त्यांनी त्यांचे बोनाफाईड देखील अपडेट करून घ्या. जर बोनाफाईड असलं तर ते लवकरात लवकर लगेच अपडेट करा, कारण इथे त्यांनी मेन्शनच केलेलं आहे, बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करतील त्यांनाच टॅबलेट मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजेच ते त्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. आणि मी स्पेशली तुम्हाला यावेळेस एक डिटेल इन्फॉर्मेशन देऊन देतो या योजनेबद्दल. ठीक आहे, मुदतवाढ तर झालेलीच आहे. फॉर्म कसं भरायचं ते देखील सांगतोय. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला एक डिटेल इन्फॉर्मेशन देऊन देतोय. मागे मी थोडीफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे या योजनेची. बघा, यांनी इथे एक परिपत्रक टाकलेलं होतं. यामध्ये मी तुम्हाला डिटेल सांगतोय की कुठले डॉक्युमेंट्स लागताय, कुठले काय वस्तू का लागताय. ठीक आहे, बघा, जाहिरात त्यांची सर्वात आधी जी जाहिरात आली होती, ठीक आहे, कितीतरी एप्रिलमध्ये आली होती. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये, 17 एप्रिलला. इथे बघा, सगळ्यात आधी तर पात्रता महाराष्ट्राचा रहिवासी, ठीक आहे, विमुक्त जाती भटक्या जमातीचा कॅन्डिडेट असावा, म्हणजेच VJNT. ओके, 10वी परीक्षा 2026 मध्ये जो उत्तीर्ण केले त्यांच्यासाठी जे, आणि जे सायन्सला ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी. ठीक आहे, कॉमर्स किंवा आर्ट्स वाल्यांसाठी नाही. ओके, ड्रॉपआउट साठी पण नाही. त्यानंतर डॉक्युमेंट बघून घ्या. आधार कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट. इफ यू आर द PWD कॅन्डिडेट देन PWD सर्टिफिकेट. ओके, जर तुम्ही अनाथ असल्यास तुमचा अनाथ असल्याचा दाखला. ओके, इतके डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आहे. जर हे तुम्हाला ऍप्लिकेबल आहे तर हे दोघं, नाहीतर हे 4 मॅन्डेटरी आहे. ओके, त्यानंतर इथे लाईक कुठल्या कुठल्या कॅटेगरीसाठी किती % सीट रिझर्व्ह आहे ते दाखवलेले आहे. 40% फॉर द VJA, NTB साठी आणि NTC साठी 22.50%. त्याच्यानंतर NTD साठी 15%. आणि त्याच नंतर इथे महिलांसाठी देखील 30% जागा आहेत. आणि ते PWD कॅन्डिडेट साठी 4% आहे आणि अनाथ साठी 1%. त्यानंतर अर्ज करण्यासाठी ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोच आहे. ठीक आहे, तिथनं तुम्ही अर्ज करू शकता. इथे काही अटी त्यांनी दिलेल्या आहेत. ठीक आहे, या अटी वाचून घ्यावा. ठीक आहे, काही डाऊट असल्यास तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. हा नंबर देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. हे त्यांचं परिपत्रक आलेलं होतं. ऑलमोस्ट मी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि एक ज्यांनी महाज्योतीसाठी अप्लाय केले ते इथे अप्लिकेबल आहेत का? तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप करताय त्यावेळेस तुम्ही जे काही त्यांचे जे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते तुम्ही वाचत चला. जर तसं कुठे मेन्शन असेल तर तुम्ही ते वाचून घ्यावा. ठीक आहे, जर तुम्ही दोघींचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर मे बी तुमचे दोघी ठिकाणी ऍप्लिकेशन डिस्क्वालिफाय होऊ शकता. तुम्ही ते टर्म्स अँड कंडिशन व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म कसा फिलअप करायचा आहे. तर तुम्हाला इथे नोटीस बोर्ड सेक्शन मध्ये आल्यानंतर इथे जी लिंक आहे, ठीक आहे, या इथे क्लिक हेअर करायचंय. जे मुदतवाढचे त्यांनी परिपत्रक टाकले तिथे क्लिक हेअर केल्यानंतर एक असा इथे एक रजिस्ट्रेशन लिंक ऑप्शन येईल. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक वरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जसं मी इथे टाकतोय. त्यानंतर सबमिट झाल्यानंतर मोबाईलवरती एक OTP रिसिव्ह होणार आहे. तो OTP तुम्हाला इथे एकदम व्यवस्थित टाकायचा आहे, न चुकवता. इथे OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर एक असा फॉर्म ओपन होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला इथे सर्वात आधी सिलेक्ट करायचं आहे की कशासाठी अप्लाय करताय, कुठल्या एक्झामसाठी. सपोज मला JEE साठी करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम वगैरे टाकायचंय, फादरचं नेम, ठीक आहे, किंवा गार्डियन असेल तर गार्डियनचं नेम. त्यानंतर जर तुम्ही ऑर्फन म्हणजेच ऑर्फन कॅटेगरीमध्ये असाल तर येस ऑर नो करायचे. एस केल्यानंतर इथे तुम्हाला हे ऑप्शन्स अलो होतील. ठीक आहे, त्यानंतर अगर तुम्ही PWD कॅन्डिडेट आहे तर तुम्ही इथे केल्यानंतर हे इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर इथे कास्ट वगैरे कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची मित्रांनो, जसं की इथे सोशल, VJ, NT, NTB कुठल्या ह्याच्यात येतात. आणि त्यानंतर तुमचं इथं कास्ट देखील तुम्हाला सिलेक्ट करायचंय. आणि जर तुम्ही नॉन क्रिमिलियर कॅटेगरीमध्ये बसत असाल तर नॉन क्रिमिलियर सिलेक्ट करून
इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, नॅशनॅलिटी इंडियनच असणार आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्र सिलेक्टेडच आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही अर्बन एरियाज येत आहे का रुरलमध्ये येत आहे. सो अर्बनसाठी तुम्हाला मिनिमम 70% पाहिजे आणि रुरलसाठी मिनिमम 60% पाहिजे. त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट वगैरे तुम्ही सिलेक्ट करून ऍड्रेस टाकून त्यानंतर तुम्हाला ते ईमेल आयडी टाकायची आहे आणि इथे सेव्ह आणि नेक्स्ट वरती कन्फर्म करायचे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे मित्रांनो आणि ते डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर डायरेक्टली फॉर्म सबमिट होईल आणि तुमच्या ईमेल आयडी वरती तुम्हाला तुमच्या जे ऍप्लिकेशनचा स्टेटस आहे त्याचा एक मेसेज येऊन जाणार आहे आणि मोबाईलवरती देखील एक मेसेज येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली तुमचं ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढे काही अपडेट आली तर मी तुम्हाला चॅनलच्या द्वारे नक्कीच कळवणार आहे की पुढे प्रोसेस काय, टॅब कधी मिळू शकतो. ठीक आहे. क्लासेस वगैरेशी रिलेटेड जे काही महाज्योतीचे मी आता सॉल्व्ह करतो इश्यूज, सो तेच जर 1RTचे पुढे जे काही स्टेप्स असतील ते मी तुमच्या मदत नक्कीच करणार आहे. सो तुम्ही अशा प्रकारे हा फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर जर काही डाऊट येतात तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. आपल्या युट्यूब चॅनलवरती जा, तिथे तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल, टेलिग्राम जॉईन करा, तिथे देखील मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्यासोबत कनेक्ट राहायचे आणि जे काही डाऊट्स आहेत ते डेली टू डेली सॉल्व्ह करून घ्यायचे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना, तुमच्या गावामध्ये जितके ग्रुप्स वगैरे आहेत त्यांना आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी तुमचे पुढचे भविष्यात जे काही डाऊट्स वगैरे तुमच्या ज्या डिमांड्स आहे त्या मी सॉल्व्ह करू शकेल आणि फुलफिल करू शकेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की मुदतवाढ झालेली आहे तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. त्याचबरोबर महाज्योतीचे एक अपडेट देतोय. महाज्योतीचे जे बोनाफाईड अपलोड करण्याची तारीख होती ती काल संपलेली आहे. तरीही ज्यांचे राहिले असतील त्यांनी एक वेळेस पोर्टलवरती जाऊन लिंक ट्राय करून बघा. लिंक जर लाईव्ह असेल सो तुम्ही तिथे अपलोड करून द्या. बाय चान्स ते ऍक्सेप्टेड होऊ शकतं. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप आणि कॉल रिलेटेड सगळे डाऊट मी टेलिग्रामवरती सर्व विद्यार्थ्यांचे सॉल्व्ह करतोय. तिथे मी पर्सनल कॉन्टॅक्ट देखील देतोय जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर ग्रुपला जॉईन होणार आहे. सो हेच होतं आजच्या व्हिडिओसाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या काही डाऊट्स आहे, काही डिमांड्स आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. नक्कीच त्यांचे आन्सर मी देणार आहे. धन्यवाद. तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके बाय.